नमस्कार मित्रांनो, आपल्या पीजी ज्ञान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आता रेशनवर किती धान्य मिळाले, थेट मोबाईलवर SMS येणार। कमी धान्य मिळाल्यास काय कराल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच आपल्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे रेशन कार्ड धारकांना मिळणाऱ्या धान्याच्या वाटपाबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाची आणि आधुनिक सुविधा सुरू केली आहे। बघा, यापुढे रेशनवर किती धान्य मिळाले आणि कोणते मिळाले याचा संपूर्ण हिशेब आता थेट कार्ड धारकांच्या मोबाईलवर SMS मिळणार आहे। यामुळे रेशनचा व्यवहार अधिक पारदर्शक होण्यास मदत होणार आहे। या ठिकाणी जर तुम्हाला कमी धान्य मिळाले किंवा चुकीचा संदेश आला तर तुम्ही काय करायचे याची संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया। मोबाईलवर मिळणार धान्याचा संपूर्ण हिशेब पुरवठा विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत रेशन व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। बघा, या ठिकाणी सरकारने कोणती सुविधा उपलब्ध केली आहे ते सरकारने कार्डधारकांच्या मोबाईलवर धान्याचा कोटा स्पष्टपणे नमूद केलेला संदेश म्हणजे आता SMS नियमितपणे पाठवला जात आहे। माहितीचा तपशील या मेसेज मध्ये ज्वारी, गहू आणि तांदूळ या धान्य प्रकारांच्या प्रत्येक लाभार्थ्याला किती किलो वाटा मिळाला आहे हे दिले जाते। निशुल्क धान्य आदेशानुसार हा कोटा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत भारत सरकारच्या वतीने पूर्णपणे निशुल्क दिला जाणार असल्याची माहिती या संदेशात दिली आहे। बघा, एक लक्षात ठेवा, धान्य घेतल्यानंतर दुकानदाराकडून पावती घेणे बंधनकारक असल्याचेही संदेशात स्पष्ट करण्यात आले आहे। कमी धान्य मिळाल्यास किंवा चुकीचा मेसेज आल्यास काय कराल ते आपण जाणून घेऊया। या नवीन प्रणालीमुळे ग्राहकांना त्यांच्या हक्काच्या धान्याची माहिती मिळाल्याने गैरप्रकारांना आळा बसेल। मात्र प्रणालीच्या अपडेशनचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी चुकीचा SMS येण्याच्या तक्रारी आल्या आहेत। बघा, या ठिकाणी तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक दिला गेला आहे। जर तुम्हाला कमी धान्य मिळाले किंवा चुकीचा मेसेज आला तर तुम्ही त्वरित तक्रार करू शकता। यासाठी टोल फ्री क्रमांक 1822 400 950 आणि 1967 उपलब्ध आहे। विभागाशी संपर्क कसा साधावा? चुकीचा मेसेज आल्यास पुरवठा विभाग किंवा रेशन दुकानदारांशी संपर्क साधून माहितीची खात्री करून घ्यावी। ऑल महाराष्ट्र फेअर प्राइज शॉपकीपर्स फेडरेशनचे खनिजदार विजय गुप्ता यांनी सांगितल्यानुसार सध्या प्रणालीचे अपडेशन काम सुरू असल्यामुळे काही ग्राहकांना चुकीचा SMS येत आहे, परंतु लवकरच ही प्रणाली अधिक अचूकपणे काम करेल अशी माहिती दिली गेली आहे। मेरा रेशन ॲप आणि मोबाईल नंबर जोडणी जर तुम्हाला काही कारणास्तव SMS प्राप्त झाला नाही तर तुमच्यासाठी मेरा रेशन ॲप खूप उपयुक्त ठरू शकते। या ॲपचा वापर कसा करावा ते जाणून घेऊया। मेरा रेशन ॲप या ॲपवर तुम्ही आधार क्रमांक वापरून धान्याचा तुमचा कोटा तपासू शकता। मंजूर झालेले धान्य आणि प्रत्यक्ष मिळालेले धान्य यात फरक आहे का हे ओळखण्यात हे ॲप उपयोगी पडते। मोबाईल नंबर जोडणे अनिवार्य आहे। मोबाईल नंबरवर SMS मिळवण्यासाठी रेशन कार्डशी मोबाईल क्रमांक जोडणे आवश्यक आहे। ज्यांनी अद्याप आपला मोबाईल क्रमांक जोडलेला नाही त्यांनी त्वरित हे काम पूर्ण करून घ्यावे। अशा प्रकारे आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर अशी माहिती पाहण्याचा प्रयत्न केला आहे। जर मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या पीजी ज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।